बौद्ध पूर्णिमा के पवित्र अवसर पर भंडारा जिले में ऐतिहासिक धम्मदीक्षा समारोह का आयोजन होने जा रहा है। 14 से 15 अक्टूबर 1956 को नागपुर में बोधिसत्व डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने लाखों अनुयायियों के साथ बौद्ध धर्म की शिक्षा ली थी, लेकिन उस ऐतिहासिक क्षण का हिस्सा बनने से वंचित रहे लाखों लोगों की अधूरी इच्छा अब पूर्ण होने जा रही है। भंडारा में पहली बार इतने बड़े पैमाने पर 1 लाख लोगों के धम्मदीक्षा समारोह का आयोजन किया जा रहा है। इसका उद्देश्य न केवल बाबा साहेब के विचारों को आगे बढ़ाना है, बल्कि बौद्ध जीवन शैली और धम्म के मार्गों को अपनाकर सामाजिक परिवर्तन की दिशा में ठोस कदम भी बढ़ाना है। इस धम्मदीक्षा समारोह में अखिल भारतीय भिक्षु संघ के वरिष्ठ भिक्षुगण उपस्थित रहेंगे, जिनमें बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व अन्य राज्यों से आगमन होगा। मुख्य भिक्षुओं में पूज्य भदंत करुणानंद, भदंत बोधिपाली, डॉक्टर राहुल बोधि, भदंत खेमधम्मो, भदंत विशुद्धानंद, भदंत सुमन्यनी, भदंत प्रज्ञा ज्योति और अन्य वरिष्ठ भिक्षुगण शामिल है। कार्यक्रम में अनेक सामाजिक कार्यकर्ता, लेखक, न्यायविद, प्रबुद्ध बुद्ध अनुयायी भी भाग लेंगे, जिनमें डॉक्टर SP गायकवाड़, CL थूल, जवी पवार, इंदिराताई सतदेवे, लीलाबाई बागड़े, राहुलन आंबावडेकर आदि प्रमुख नाम है। कार्यक्रम शाम 4 बजे भिक्षु संघ का धम्मपीठ पर आगमन, शाम 5 बजे से 7 बजे तक धम्मदीक्षा समारोह, शाम 7 बजे से 8 बजे तक अतिथियों का स्वागत और भाषण, रात 8 बजे से 9 बजे तक धम्मदीक्षा का मुख्य सत्र, रात 9:30 बजे धम्मदेशना का आयोजन किया गया है। तो आइए इस ऐतिहासिक धम्मदीक्षा समारोह में अधिक से अधिक संख्या में शामिल होकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर द्वारा दिखाए गए धम्म मार्ग को आत्मसात करें। 25 मे 2025 ला भंडारा येथे 1 लाख लोकांचा धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न होतो आहे। न भूतो न भविष्यती असा हा भंडाऱ्यामध्ये होऊ घातलेला धम्मदीक्षा, यामध्ये संबंध देशामधून पूजनीय भिक्खू संघ येतो आहे। देशामधले सर्वात मोठे भंतेपासून तर सर्व महाथेरो भंडारामध्ये धम्मदीक्षेच्या सोहळ्याला उपस्थिती राहून सर्वांना साधुवाद करणार आहेत। म्हणून तमाम आंबेडकरवादी बंधू आणि भगिनींना नम्र निवेदन आहे की होऊ घातलेल्या 25 मेच्या धम्मदीक्षा सोहळ्याला आपण उपस्थित राहावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधील जे बौद्ध धम्म होता त्याचं आचरण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय भीम। जय भीम। नमो बुद्धाय। मी पायल सतदेवे। भंडारा जिल्ह्यात धम्मदीक्षा समारोहाचा एक ऐतिहासिक सोहळा आयोजन केलेला आहे। दिनांक 25 मे 2025 ला मी सर्व महिलांना आमंत्रित करते आणि तिथे पांढरे शुभ्र वस्त्र घालून उपस्थिती दाखवा याची मी विनंती करते। मेश्राम धम्मदीक्षा समारोह समितीच्या सदस्य म्हणून आणि या भंडारा जिल्ह्यात ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या फार या देशामध्ये ह्या जिल्ह्यावर प्रेम होता, त्या जिल्ह्यामध्ये 1956च्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर आणि चंद्रपूरला जे धम्मदीक्षा सोहळे घेतले, त्यानंतर पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्यामध्ये देश विदेशातले सगळे महाथेरो महाथेरो सर्व भंते येणार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संघातून दीक्षा घेतली ते संघाचे प्रमुख या भंडारा जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि त्या संघाच्या माध्यमातून या भंडारा जिल्ह्यामध्ये सर्व 1 लाखाच्या वर लोकांना धम्मदीक्षा या ठिकाणी ते सर्व भंतेजी देतील। तरी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील किंवा विदर्भातील सर्व बौद्ध बंधूंना भगिनींना विनंती आहे की या धम्म सोहळ्यामध्ये आपण पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपण
या सोहळ्यामध्ये उपस्थित राहाल असे मी आपणास आग्रहाची विनंती करीत आहे.